नमस्कार, मी वैशाली स्वागत करत आहे तुमचं माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. सगळ्याजणी कशा आहे आशा करते मस्त असाल. तर कोणीकडनं तर जाऊन आल्यानंतर आहे ना, माझा तर मेंदूच चालायचा बंद होतोय आणि असं का होते मलाच पण समजत नाही. आणि हसू म्हणून चेहऱ्यावरती येत नाही बघा. अशा गोष्टी का माझ्यासोबतच घडतात तेच मला कळत नाही. आनंदी आणि खुश असताना असंच अचानक काही ना काही तर होत असते. तर असो, इथं आता देवपूजा करायला घेतलेली आहे आणि आज होता गुरुवार. तर गुरुवारचा हा ब्लॉग आहे, टाकायचा राहून गेलेला होता. तर आज तुम्हाला हा ब्लॉग येईल. तर थोडे दिवस मिनी ब्लॉगच मी टाकणार आहे. कारण मोठे ब्लॉग बनवायचं काय बनवू आणि कसं बनवू हेच मला समजत नाही आहे. त्यामुळं तर आशा करते तुम्हाला हे माझे छोटेसे मिनी ब्लॉग आवडतील. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करत जावा आणि कमेंट पण टाकत जावा. जे पण कोणी मला आधीचे बघत असतील किंवा नंतरचे म्हणजे नवीन बघत असतील तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जे आहे ते क्लिक करून त्याच्यावरती म्हणजे ऑल ऑप्शन जे आहे तर ते प्रेस करून ठेवा. म्हणजे तुम्हाला रोजचे जे माझे मिनी ब्लॉग असतील किंवा मोठे ब्लॉग असतील तर ते बघायला मिळतील. तर असो, इथं आता माझी देवपूजा करून झालेली होती. आज देवाऱ्यातले सगळं देव जे आहेत ते मी घासून स्वच्छ पुसून घेतलेलं होतं आणि कळस पण आज मला घासायचा होता. तर जास्त तर मी रोजच्या रोज कळस नाही बदलत, फक्त त्याच्यात थोडंसं पाणी टाकतो आहे आणि असं करतो आहे. तर गुरुवार, शुक्रवार आणि सोमवार या दिवशी मात्र आणि मंगळवारी या 4 दिवशी मात्र मी मंगल कलश जो आहे तो घासून स्वच्छ पुसून त्याच्यात नवीन पाणी भरत असते. तर आज गुरुवार होता त्यामुळे म्हटलं चला आज सगळी देवपूजा जी आहे ती एकदम छान प्रकारे करावी. तर फुलं होते झाडाला बघा मोगऱ्याची एवढी छान. मला असं जे प्लॅस्टिकचा जो हार घातलेला आहे त्याचप्रमाणे मला मोगऱ्याच्या फुलांचा गजरा घालून महालक्ष्मीला घालायचा आहे. आता कधी तेवढ्या कळ्या येतात काय माहिती, पण जेवढे पण असेल तेवढी फुलं मी इथं घातलेले आहेत. तर बघा कशी वाटते देवपूजा आजची. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.